राजवीर सरांसारख्या देव माणसाचा विश्वासघात केलास, तुला काहीच कसं वाटलं नाही रे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मयुरी फक्त आणि फक्त राजवीर सरांची आहे, तुझी कधीच नाही होऊ शकत, कधीच नाही. तुझ्यासारख्या नराधमाला जिवंतच नाही सोडलं पाहिजे. पेशंटला इंजेक्शन द्यायचं. हाँ. अम्मा, 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 अम्मा. ब्रोला जाग आली. यस यस, आपल्या ब्रोला जाग आली. यस 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 यस, ब्रोला जाग आली. गणपती बाप्पा मोरया. यस, आपल्या ब्रोला जाग आली. यस. मी डॉक्टरांना बोलवते. हा 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 हा. ब्रो, यस यस. ब्रो ब्रो ब्रो, तुझ्यामुळे बाप्पाला बरं वाटलं ब्रो. सॉरी बाप्पा, तुझ्यामुळे आपल्या ब्रोला बरं वाटलं. म्हणजे तुझं कसं थँक्यू बोलू ना आपल्याला कळतच नाही. लास्ट 5 days पासून ना आपण ह्या मुवमेंटची वाट बघत होतो बाप्पा. बाप्पा बाप्पा तुझी ग्रेट हो बाप्पा. बाप्पा तुझी ग्रेट हो. बाप्पा तुझी ग्रेट हो. येस येस येस. गणपती बाप्पा मोरया. आपल्या ब्रोला बरं वाटलं. येस, आपल्या ब्रोला शुद्ध आली बाप्पा. बाप्पा बाप्पा टाइम प्लीज. हा, आपण एक मयुरी वहिनीला फोन करतो. हॅलो मयुरी वहिनी, एक गुड न्यूज आहे. आपला ब्रो शुद्धीवर आलाय. गॅरी भाऊजी, तुम्ही खरं सांगताय? हा वहिनी. गॅरी भाऊजी, मी लगेच आले तिथे. नाही नाही, पण आधी देवाजवळ साखर ठेवते आणि आजीला पण सांगायचंय. मी आजीला पण सांगते, मी सगळ्यांना सांगते. हा हा वहिनी. हा गॅरी भाऊजी, तुम्ही तिथून कुठे जाऊ नका, मी आले राजवीर सरांना भेटायला. बाय बाय वहिनी. बाय बाय. गणपती बाप्पा. ब्रो ब्रो, येस. मयुरी, मयुरी, मयुरी.
आई आहेत की कोण आहात तुम्ही? कुठल्या जन्माचा सूड उगवताय? का असे वागताय राजवीर सरांसोबत? काय केलंय त्यांनी तुमचं? का तुम्हाला त्यांचं सुख बघवत नाहीये? 24 तास झाले माझ्या राजवीर सरांना अजून शुद्ध नाही आलीये. काही असून तुम्ही अशा कशा वागू शकता? हे नाही 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 यामिनी, आता इथे हिच्या बरोबर वाद घालून चालणार नाही. ही ती वेळ नाही. मयुरी, तुला वाटतं तसं काही नाहीये बेटा. एका आईवर तू असा आरोप कसा करू शकतेस? जगातली सगळी नाती बाजूला आणि आई आणि लेकराचं नातं बाजूला. सगळी नाती फेल जाऊ शकतात पण आई आणि लेकराचं नातं नाही. मयुरी, तू माझ्यावर संशय घेतेस कारण मी तिथे गेले होते. मयुरी, विश्वास ठेव, मी राजवीरला शोधायला तिकडे गेले होते. खरंच मयुरी, मला माझ्या राजवीरची काळजी होती. हे बघ, आपल्या बरोबर जो माणूस राहतोय, जो वावरतोय ना, तो खोटा माणूस आहे. कळलं होतं मला. मी आईच्या मनाने ओळखलं होतं ग ते, की हा माझा लेक, माझा राजवीर नाहीये. मी जर त्या आर्यनला धमकावून राजवीर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता ना, तर त्यांनी नक्की मला काहीतरी केलं असतं. मलाच काय, आपल्या सगळ्यांना काहीतरी केलं असतं. सोडलं नसतं त्यांनी आपल्याला. म्हणून मग मी त्याच्यात सामील झाले. का? कारण मला राजवीर पर्यंत पोहोचायचं होतं. मयुरी, पोलीस जर पोहोचले नसते ना, तर या हातांनी मी त्या आर्यनला ठार मारलं असतं, मारून टाकलं असतं त्याला. मग मला शिक्षा झाली असती तरी 72. मी माझ्या राजवीरला काही होऊ दिलं नसतं, काही होऊ दिलं नसतं मयुरी. या खरंच बोलतायत की यामागे पण यांचा काहीतरी प्लॅन आहे? काही कळतच नाहीये. खूपच चिवट आहे ही मयुरी. या मयुरीचा अजूनही विश्वास बसल्यासारखा वाटत नाहीये. यामिनी, काहीतरी विचार कर. गॅरी, गॅरीची शपथ घेते. खरंच माझा यात हात नाहीये मयुरी. मयुरी, इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मयुरी, काय करू मी की तू माझ्यावर विश्वास ठेवशील? मयुरी, माझी परीक्षा नको बघूस ग मयुरी. मी खरंच सांगते, यात माझा हात नाहीये मयुरी. अगं, मी माझ्या सख्ख्या मुलाची शपथ घेते. आई शपथ तेव्हाच घेते जेव्हा गोष्टी टोकाला पोहोचतात. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. खरंच माझी परीक्षा नको बघू मयुरी. मी काय करू? मी माझा जीवच घेते. तर विश्वास ठेवशील? मयुरी, मी नाही केलं. मी निरपराध आहे. हे जर मला ओरडून सांगावं लागत असेल तर मी मेलेली बरी. पण मयुरी, माझ्यावर विश्वास ठेव. मी काही नाही केलं. माझ्या राजवीरला विश्वास ठेव. जीव देते मी माझा. पण मी काही नाही केलं माझ्या राजवीरला. माझ्यावर विश्वास ठेव. मी काही नाही केलं माझ्या राजवीरला. विश्वास ठेव. विश्वास ठेव.
समजून घे, मला समजून घे. मी काही नाही केलं, काही नाही केलं. मी मान्य करते, माझा राजवीरवर राग होता, थोडासा होता. मला माझ्या गॅरीची काळजी होती. पहिली राजवीरच्या बाबांनी सगळी प्रॉपर्टी, सगळी इस्टेट राजवीरच्या नावावर करून टाकली. एक आई म्हणून मी इन्सिक्युअर झाले होते. तुला तर माहिती आहे आपल्या गॅरीचा स्वभाव किती साधा, किती भोळा आहे तो. मी गेल्यानंतर गॅरीने काय केलं असतं, त्याच्या भविष्याची काळजी होती मला. म्हणून मी हे सगळं केलं. म्हणून मी राजवीरला दुबईला पाठवलं आणि असं मला वाटलं होतं की गॅरी इकडे सगळं सांभाळेल, सगळं ठीक होईल, एवढीच इच्छा होती माझी. पण एका मुलाच्या भविष्यासाठी दुसऱ्या मुलाचा जीव नाही ग घेणार. माझ्या मुलाचा जीव मी कसा घेईन? आई आहे मी एक. मी स्वप्नातही नाही विचार करू शकत की मी माझ्या राजवीरला त्रास देईन. नाही ग, विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव. यामिनी मॅमचा विचार चुकीचाच होता, पण खरंच हे सगळं त्यांनी फक्त गॅरी भाऊजींच्या काळजीपोटी केलं. ठीक आहे मॅम, मी तुम्हाला माफ करते. पण एक अट आहे. कोणती अट? राजवीर सर शुद्धीवर आल्यावर त्यांच्या समोर तुम्ही हे सगळं कबूल करून त्यांची माफी मागायची. राजवीर शुद्धीवर आला नाही पाहिजे. तो जर शुद्धीवर आला, तुझं काही खरं नाहीये यामिनी. त्या दिवशी त्याच्यासमोर तूच कबूल केलं होतं की तू त्याच्या बापाचा खून केलायस. तो आता तुला सोडणार नाही. तो जर शुद्धीवर आला ना तर तुझं मरण निश्चित. नाही नाही नाही, राजवीर शुद्धीवर येता कामा नये. राजवीरला संपावंच लागेल. ताई ताई ताई, अगं राजवीरला शुद्ध आली आहे. देवा परमेश्वरा, नको रे असं अंत बघूस. माझ्या राजवीरला या सगळ्यातनं वाचव, त्याचं रक्षण कर. जाग आली का त्याला? राजवीर सरांना शुद्ध आली. देवा, तुझे खूप खूप उपकार. आजी, मी लगेच हॉस्पिटलला जाऊन येते. हा, हो, काळजी घे. हो. बाबा, हो, राजवीर सरांना शुद्ध आली. हो, मी आता हॉस्पिटलमध्येच निघाली. मी तुम्हाला नंतर कॉल करते. बाय. आई, अगं अजून काय बनवाय?
आई आई तू अजून किती वेळ इथे उभी राहून रडत बसणार आहेस? अगं सगळं नीट होणार आहे. कधी होणार सगळं व्यवस्थित? हा सांग ना, कधी होणार? संकट आपल्या मयूची पाठ कधी सोडणार सांग. आई अगं सांग. गेला डबा. डबा कुठे गेला? आबा काय हवंय? मी देऊ का? काय शोधताय? काय शोधताय? तोंड गोल करा. साखर? काय झालं आबा, साखर का देताय? आपल्या जावयापुढे जाग आली. अरे वा, जिजूला जाग आली. आई मी तुला सांगितलं होतं ना, तू उगाच काळजी करत होतीस बघ. देवाचीच कृपा पडायची. आपल्या भविष्या मग खरंच देव आहे. तुम्ही काय काळजी करू का, सगळं चांगलं होईल. मी बाहेर साखर वाटून आलो. देवच पावला म्हणायचा. ए ब्रो, तू ना आता एकदम फास्ट बरा हो. म्हणजे आपल्या दोघांना ट्रिपला जायचं ना, आपली ट्रिप पेंडिंग आहे ब्रो. तू बाईक वर ना, तू आणि मी आपण दोघंच जायचं ब्रो, कोण नाही पाहिजे. आपण फुल एन्जॉय करायचं ब्रो, फुल मजा करायची. फुल एन्जॉय करायचं, आपण दोघंच जायचं ब्रो. यस. मम्मा मम्मा आपल्या ब्रोला शुद्ध आली आहे. गणपती बाप्पाने आपलं ऐकलं मम्मा. खरंच बेटा, गणपती बाप्पाने आपलं ऐकलं. हा. बाप्पा तुझे खूप उपकार झाले. मम्मा तुला माहितीये का, आपल्या ब्रोला शुद्ध आली. ऐक ना, मी सगळं ऐकते नंतर. हा मी गाडी मध्येच उभी केली, घाईघाईत आले ना मी. तू जरा नीट पार्क करशील का प्लीज? ओके मम्मा, मी लगेच आलो. राजवीर सराफ, काय नशीब आहे रे तुझं. दरवेळी मरता मरता वाचतोस तू, पण आता नाही. आता मला कुठलीच काळजी करायची ना. काय नशीब आहे ना तुझा राजवीर सराफ. जेव्हा जेव्हा मी तुला मारायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा मरणाच्या दारातनं तू परत येतोस, पण आज नाही. आता यामिनीला कसलीच काळजी